तर मित्रांनो, बहिणीनं, भावांनो, आयुष्यात जर प्रामाणिकपणे कष्ट केलं त्याचं तर यश तरी आपल्याला मिळतच. आणि त्याचंच प्रतीक म्हणून हा आनंद आम्ही साजरा करत आहे. ज्यावेळेस आम्ही सोशल मीडियावर आलतो त्यावेळेस आम्हाला असा कठीण प्रसंग आता, त्या कठीण प्रसंगात आम्ही तुमची साथ मिळाली, तुमचं प्रेम दिलं, आम्ही तुम्हाला साथ दिली आम्हाला. आणि ह्या आमच्या मित्रमंडळींनी आम्हाला प्रेम दिलं. ज्यावेळेस ऑनलाईन प्रक्रिया असते, मॉनिटाईज ते प्ले बटन मिळेपर्यंत मला ह्या साथ दिली ह्या आमच्या मित्राने. तुमचं खूप खूप आभार. आणि तुमचं कष्ट महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या घरातल्या भावाने मला भरपूर साथ दिली. मी कुठे डगमगलो नाही, ह्या मित्राने मला भरपूर उचलून दिलं. मित्रांनो, शेवटी तुम्ही दिलेलं प्रेम आणि तुम्ही दिलेली साथ मी कधीच विसरू शकत नाही. अशीच साथ, असेच प्रेम मला अजून शेवट पण राहू द्या. अजून मी अशी प्रगती करत राहील आणि तुम्हाला हसवत राहील. माझ्या बहिणीमुळे मिळालंय तुम्हाला बटन. सगळ्यांना नाव घेतलंय. माझ्या बहिणीमुळे मिळालंय बटन काय, पण माझ्या बहिणीला रोज चालायचं बोकडाचं मटण. तर मित्रांनो, हे कुठून आलेत तर यांचा परिचय मी थोडक्यात. अशी मोलाची साथ दिली तर हे आमचे धनाचे, आमच्या काशीगावचे खूप 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 आभारी आहोत. त्यांच्या कष्टाला यश मिळालं. आणि तितके दिवस जसं तुम्ही त्यांना फॉलो केलं, जशी साथ दिली, अशीच साथ आमच्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे. आणि यांची बी तीच अपेक्षा आहे की भरपूर लोकांनी यांना उचलून धरावं आणि त्यांची जाणीव हे ठेवतील, एवढं मी यांच्याकडून वचन तुम्हाला देतो. तुमचंही धन्यवाद आणि तुमचंही धन्यवाद. आमचे तारापूरचे जोडीदार, तालुका पंढरपूर. तर तुमच्या आयडीचं नाव सांगा. सुवर्ण आनंद 143. आनंदच आनंद. तरी यांच्यामुळं आमचे 100च्या वर फॉलोअर्स गेले. नाही नाही, तुमचं प्रेम आहे तर यांचं इतकं प्रेम आहे दोघांचं. थोडस आम्हाला काय सपोर्ट भेटलेला आहे. तुमचं पण लवकर 150 येऊन आम्हाला बोलवा. प्रामाणिक कष्ट केलं की यश मिळतच. यांनी थोडीशी आमच्या बंद लावली, तुम्ही चेस्ट लावली खरी, तर मी समजू नका. आणि तुम्ही आम्ही आल्यावर पुन्हा मागे पाडणं काय नाही, तसं काय नाही. तर असू द्या. एक डायलॉग म्हणा. ए सर नो, आवाजात काय कशिश नाही. अजून सांगतो. ए सवर्ण. ए सर नो. हो पण म्हणायचं माझ्या आहे. बोला त्यांनी काय तर म्हणा की हा बोला किंवा धरी मला बोला की त्यांनी आता तोंडाला माया आला का 2-4 म्हणे म्हणावं. फायनली आले तर आमचे नामदेवांना गाडीगारवाले. मी आता ना बर्फाचा गोळा घेऊन यायचा. यांची भरपूर साथ असते बरं का आम्हाला. तर नामदेवांना मनापासून आभार. मनापासून गारे रांडा नाही म्हणत, मात्र गारे गारे काय नाही. असू द्या, असू द्या. निवांत वेळ सगळ्या फॅमिलीला आपण खाऊ. काय ना काय ना या माझ्या तुमचा होटलात भर करून शेणाला भर करून गारे गारे काय नाही. बहिणीनो, भावानो, तुम्ही जेवढे आतापर्यंत मला साथ दिली, प्रेम दिलं, असंच प्रेम शेवट पण राहू द्या. तुमचं मनापासून आभार आहे. तुमच्यामुळे मी इथं पण आलोय. तर तुमचं उपकार मी विसरू शकत नाही. धन्यवाद. आमच्या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित राहिलेत बरं का. तर सगळ्यांचं धन्यवाद बरं का, इतकी वेळात वेळ काढून आल्याबद्दल. तर हे जे कार्यक्रम आहे, तर हा जो कार्यक्रम आहे, तर आम्हाला हे युट्यूबचं प्ले बटन मिळालंय. खरंच आनंद होतोय. आणि 150 पूर्ण झालेत. दाजी, हो. माझ्या बहिणीमुळे मिळाले तुम्हाला सिल्वर बटन. पण रोज माझ्या बहिणीला चारायचं ताजं बोकडाचं मटण. हा असली तुमची बहीण हा. मी म्हणून सांभाळले, हा कुठं खपली नसते. कपडी नसते. जीव नकात आलाय मला, जीव नकात आलाय. आम्ही म्हणून तुम्हाला सांभाळून घेतले, कशाला लागला बघा इथंच उदाहरण आहे. नको नको झालाय की तिकडे यूज अहो गार गार माझी मस्त दुधाच्या आटाला मी दुसरी घ्या आपण दूध एखादी घेऊन देऊ द्या का तुम्हाला दूध प्यायला. नका द्यायला आला नकात मोठी म्हणजे मोठाच होता नका जेव यायला तुमचा म्हणल्यावर. जीव नका द्यायला लागला म्हणते ते. मी बी आता गार घ्यायला मस आटा राहिला घरचे दुधाचे मस दुसरी घ्यायला लागलोय. तुम्हाला घेऊन देऊ द्या एखादी नका जीव येतो मला. जगलो मी. हा आता कसं वाटलं बा आधीच नीट सांभाळायचं. शब्दातच सुधारला की शब्दानं सुधारलं. अजून तू दिलं तेवढा मोठा होईल. आता मी जाणार कुठं पण, तुमच्याशिवाय मला आता कोण नाही. आता कुठे जाणार जय आहे? बाळूमामा. जय बाळूमामा. त्यांचे डायलॉग राहिले. आता सगळ्याचे डायलॉग. कार्यक्रमाला कसा रंग आला सांग बर. ते दोहबड जगू दे नाही तर तिकडे उपाशी बसू दे. तू जगली का नाही सांग. हा? चरून आली तिथनं, जगून पण आली चरून पण आली. काय बोलताय वाटतं का तुमच्या जीवाला काय होईचं तरी. आणि मेन बरं का आपलं वाकी कर. रगेल पैकी शॉट होतं ए?
आणि नाद खोळाच हो त्यांना भेटून आज तर खरं लयच भारी वाटायला लागलं. जीवनाचा काय माहिती नाही तसा आनंद घेतला वय तुम्ही. मग काय नामदेव गारीगारवाला काय यमकन शब्द जुळवत होतं म्हणता. पोट धरून हसू हसून खायला आलो. होणारा माणूस पाहिजे नाही. काय भांडणं लावणारी आणि काय ती आग लावणारी आणि काय ती काय म्हणते ती कुचकं बोलणारी आणि काय ती. पण जी हसवणारा माणूस असतो ना ती कायम सत्य बोलणारा माणूस असतो. ती स्वतः पण हसतो आणि दुसऱ्याला पण हसवतो. ती खरा माणूस असतो आणि ती मेन बाळूमामाचं भक्त येतं. त्यामुळे ती खोटं तर बोलत नाहीत. काय असेल ते रिअल तोंडावर बोलून असतंय त्यांचं. कसं असतंय माहितीये का तुम्हाला नाही जरा माणसं ओळखाय कळत. मला कळतं माणसाच्या डोळ्याखंड बघून ओळखायचं असतं माणूस काय आहे. काय बोलतोय कसा बोलतोय बोलताना माणूस कसा अडकतोय हे आमच्या बायमा कुठे शिकून घ्या हो. बायमा माझ्यापेक्षा उन्हाळा पावसाळा ज्यादा खाल्लेली आहे. गावात बघती वा कुठं हाय ढीग लागलाय कुठं नाही तुम्हाला काय. अगं डोळ्यानं गवत बघून ओळख ग कसं गवत आहे ते. कडू हाय गुळमट हाय. तुम्ही काय कळत लागताय का? अगं बाया तुम्ही गवताला आला तर मी बी बसलो नाही. शेळ्या सोडून दिल त्या करड सोडून दिल ती ताणून ताणून धरून धरून कोंडली ती गेली होती लोकांच्या रानात. नेटच लागलं असतं धरून ताणून धरून कोंडायला लय नेट लागला असतं. मग काय थोडं नेट लागतंय काय वा- देताय करड सोडून अन येताय निघून वाकून वयस. गावात काढावं म्हणजे कळतंय. हे बघ न काम केले का बोल नको. मी आपण लय काम केली ती. काय काम केली ती काय काम करून डस्क लावली ती कुणाला वाय. अग बाय तुझ्या गशात काय हाडूक अडकलं का काय. खायला बसली पण मला पुरलंच नाही मला थोडं अग गंगे कटोरा भरून होता की गा मला तुला कसा तरी तुला खायचं कसं कळलं नाही ग गंगे. किती जरी खाल्लं तर कसं कमी पडतंय ग गंगे. काय बाया तसलं काय म्हणू नका चेष्टा केली मस्करी केली. कोपरापर्यंत वगाळ जास्त वडलं तरी पण कमी पडतंय कसं ग गंगे. वापरापर्यंत वागाळ काय येऊ दिलं नाही तर अग वार सुटलं पत्र वाळी पाक तोंडाला चिटकवत होती की ग गंगे. एवढी गोड लागत होतं मटण नवऱ्यानं माझ्या केलं आहे का नाही. काय अग बोलतीय काय अहो खाऊन बोलताय? पिऊन तर जरा म्हणायची की खाल्लं. खाल्लंच की मग हा? नाही कुठं म्हणलं पोकळ पोकळ वाट म्हणलं. एक आपलाय आण लोकाचा आहे बसतंय तेवढंच खावं ना. दोन दोन कटोरे हाणतीय. मग एक वाटी कटोरा आणि एक वाटी मटण हाणलं. एक वाटी कटोरा हाणला वय. हा ती आमटी एक वाटी आणि कटोरा एक नाही नाही तू कटोरच हाण त्या आमटीन मटण राहू दे. लागला मला याद लावायला. काय नाही तू मटण खाल्लं का नाही टापरून ते बिघडली तुझी मला. जरा बिघडली. भ्रष्ट मिस्टेक झाली. बिघडली. बुद्धी भ्रष्ट झाली माझी. कशानं बुद्धी भ्रष्ट होती. बुद्धी भ्रष्ट झाली माझी वय. कशानं होती कशानं हा? वाकाचं राहायचं करावायचं काम कळतं यायचं. करा कामं की मग. अगं, हो बघ हा. तुला काय वाटतंय तुझ्यापेक्षा इकान हे तो मोठा आहे. तेव्हा तिथे एक ढीग लावलाय आणि त्या तिथे एक ढीग लावलाय. अहो, पट्ट्यानं गावात काही कमी काढलं नाही. तू जिभेला कच्चं तुमच्या- समजू नको. काढाय का हा. पट्ट्या. तिघं- लात मारून तिथं पाणी काढणारा पट्टी आहे. तुला काय वाटलं तुला काय पाहिजे. पाणी पाहिजे आपल्या बोरला आहे नवीन घे ना. नाही आता लात मारून पाणी काढायचं आहे वय वय ग. त्याक म्हणते तू लात मारून पाणी काढा. मग आता तुझी मम्मी लय पाणी पिली. एक लात घातली की पाणी बी निघतंय खाल्लेलं मटण बी निघतंय कट बी निघतोय आमटे बी काला सगळंच बाहेर येतंय. तुम्हाला खायचं आहे का सगळं बाहेर आल्यावर. राहायला नको तुझ्या लेकाला पाहिजे जी बाया. नाही ना तुम्हाला खायचं असलं तर सगळं बाहेर काढते मग. खरंच मित्रांनो माणसाला असा एक क्षण पाहिजे किंवा असा एक ही पाहिजे आनंदाचा. त्यावेळेस माणसानं आपलं घर दार जे काय आपल्या मागे टेन्शन आहे काय प्रपंच आहे ही विसरून त्या माणसात आपलं मिसळलं पाहिजे. जे जीवन जगते त्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. तर खरं इतके दिवस आम्ही जीवन जगतोय सगळीकडे जातोय येतोय पण आजचा जे क्षण होता खरंच आमच्या जीवनातला असा क्षण पहिल्यांदा झाला. जोडच वेगळी आहे का नाही. कारण कसं आहे हे बघा आपल्या घरचे आपण मालक असतो. प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी मालकच असतो पण दुसऱ्या घरचं कोण मालक होत नसते. पण त्या दादाने सगळं आज काय असेल ते आपल्यावर सोपवलं आणि तुमच्या म्हणण्यानं असेल तसं तुम्हाला जसं करायचं आहे तसं करा. जसं बनवता येईल तसं बनवा. तुमच्या मनाने तुम्हाला काय हे पण करा. नाही बरं का खरंच सांगतो मनापासून सांगतो की दादाचा याचा स्वभाव एकदम एक नंबर छान आहे. आणि त्यांच्या जे आज कार्यक्रमाला गेलतो त्या कार्यक्रमाने इतकं असं म्हणजे आमचं मन भरून आलं तुम्हाला सांगायचं म्हणजे जीवनात असा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा बघितला.